शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग 2 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांचे चिरंजीव रितेश उद्धव निमसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या प्रभाग 2च्या निवडणुकीत त्यांची उणीव भासू नये यासाठी निमसे कुटुंबातील सदस्य पायाला भिंगरी लावून उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. गेल्या 15 वर्षांपासून उद्धव निमसे हे प्रभागाचे नेतृत्व करत होते. मात्र काही कारणास्तव त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे पुत्र रितेश उद्धव निमसे हे भाजपाचे उमेदवार आहेत. रितेश निमसे यांच्या प्रचारासाठी मातोश्री वर्षा निमसे, बहीण भालेराव या दोघी प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या आहेत. प्रभाग 2 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार ऐश्वर्या लाड जेजुरकर, इंदुमती सुरेश खेताडे, रिद्धीश उद्धव निमसे आणि नामदेव निवृत्ती शिंदे या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ होम टू होम मतदारांच्या भेटी घेण्यात व्यस्त आहेत. नाशिक महानगरपालिका 2025-26च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रभाग 2 मधून रिद्धीश उद्धव निमसे, ऐश्वर्या लाड जेजुरकर, खेताडे ताई, शिंदे काका हे जे चारही उमेदवार दिलेले आहेत ते अतिशय उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि सक्षम असे उमेदवार आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की प्रभाग 2 हा खूप मोठा प्रभाग असल्याने सिंहस्थ नगरीच्या बहुतांश भाग हा आपल्या प्रभागामध्ये येतो आणि हे कामं करण्यासाठी हे उच्च शिक्षित असे उमेदवार जे आहेत ती ही लढाई लढून दाखवतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. आज आम्ही प्रभागामध्ये प्रचार करत असताना आम्हाला कुठेतरी असं वाटत होतं की मागील 20 वर्षामध्ये जे उद्धव बाबांनी काम केलं आहे तर ते नसल्यामुळे काहीतरी अडचणी येतील, कुठेतरी आम्हाला काहीतरी अघटित असं घडलं जाईल. पण तसं काही नसताना या जनतेने, नागरिकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, सहकार्य केलं, म्हणजे त्यावरून आमच्या लक्षात आलं की उद्धव बाबांशी ही जी नाळ आहे ती इतकी घट्ट आहे तर त्यामध्ये काहीही आता तथ्य नाहीये. आणि जे काही विरोधकांनी जे काही मांडलेलं आहे की उद्धव बाबांच्या विरोधात म्हणजे सूड घेण्याचं जे राजकारण केलंय तर तिथे मला तर तसं काही वाटत नाहीये. आणि जनतेविषयी जे सहकार्य केलंय ते रिद्धीश दादाला अगदी पूर्णपणे पाठिंबा देईल. आणि जे बीजेपीचं जे पॅनल आहे आणि त्यांची जी विचारधारा आहे त्या अनुषंगाने आम्ही आज जो प्रचार करीत आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला जात आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. गेल्या 15 वर्षांपासून या प्रभागाचं नेतृत्व हे माझे बाबा उद्धव निमसे करतात आहे. आणि मागच्या 5 वर्षाला आपल्या या प्रभागाने चारही जे उमेदवार होते ते भाजपचे निवडून आणलेले. आणि एवढा प्रतिसाद बघून आम्हाला फार गॅरंटी आहे की यावेळेसही आमचे चारही उमेदवार आहे जे निवडून येणार आहे. आमचे चारही उमेदवार हे फार सुशिक्षित आणि एज्युकेटेड आहे. त्यामुळे या प्रभागाच्या विकासासाठी त्या चौघांना निवडून आणणं हे फार गरजेचं आहे. आणि आम्हाला गॅरंटी आहे आणि कॉन्फिडन्स आहे की यावेळेस आमचे चारही उमेदवार भाजपचे हे निवडून येणार आहे. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 2 मध्ये ऐश्वर्याताई लाड जेजुरकर, रिद्धीश दादा निमसे, खेताडे ताई, ॲडव्होकेट शिंदे हे उमेदवारी करत आहे. आणि आम्ही असं बघितलंय ज्या प्रभागामध्ये आम्ही जे रोज प्रचार करतोय तर नागरिकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यांचं प्रेम बघून आम्ही अजून उत्साहित होतोय की आणि भरपूर प्रचार करतोय. आणि ऐश्वर्याताई लाड या उच्च शिक्षित आहे, रिद्धीश दादांना पण याचा अनुभव आहे, खेताडे ताई या समाजसेविका आहे आणि ॲडव्होकेट शिंदे यांना पण भरपूर अनुभव आहे. त्यामुळं सगळ्या एकंदरीत आम्हाला आजच असं वाटतंय की आमचा विजय हा निश्चित आहे. उद्धव निमसे यांचे नातेवाईक कोणत्याही परिस्थितीत भाजपाचे संपूर्ण पॅनेल निवडून आणण्याचा चंग नातेवाईकांनी बांधलेला आहे. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.